गाइस, तर आज आम्ही एक ब्लॉग बनवतोय. तर आम्ही ना ऑनलाईनवरून एक ना चेस्ट माउंट मागवलेला आपल्या सायकलिंग ब्लॉगिंगसाठी. म्हणजे आम्हाला पण असं कसं एक हाताने पकडायला थोडं डिफिकल्ट होतं, कुठे पडायला वगैरे होईल. त्यामुळे चेस्ट माउंट आम्ही आणलंय आणि तो आता चेस्ट माउंट आम्ही अनबॉक्स करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही चेस्ट माउंट लावून दाखवतो कसा व्हिडिओ येतो आणि छोटीशी राईड पण करू आम्ही आमच्या एरियामध्ये, आता कोकणीपाडा एरियामध्ये. तर दाखवतो तुम्हाला. ही आमची ऑर्डर आली आणि आता तुम्हाला दाखवतो अनबॉक्स करून. पॅकेजिंग चांगली आहे, पण आम्ही आता सांगणार नाही कुठल्या ॲपवरून आम्ही मागवले. पण तुम्हाला हे वरचं प्लास्टिक बघून समजेल. तर हे प्लास्टिक आपण बॅगमध्ये टाकू, लावून करू अनबॉक्स. इधर है भाई भाई, इधर. छाती को लग गया गाइस. खुल रे यार भाई, क्या हो रहा है तू? दे ना फाड़ून, टेप ही निकाल देते. ये देखो गाइस, हमारा प्रोडक्ट आ चुका है. इस डब्बे को भी हम रखते हैं और अभी हम इसको खोलते हैं. कितने दोन टेप. ये देखो, ये फिलहाल तो गोप्रो का है, अभी इसको दूसरा ज्वाइन करना पड़ेगा. स्टॉप कर. तर हा बघा गाइस, हा आपला चेस्ट माउंट आहे आणि एकदम फिट आहे, मस्त एकदम टाईट बसते. इथं ॲडजस्टमेंटसाठी स्ट्रिप्स दिले तिथे तिकडून दोन्ही साईडनी. आणि आता आपण याने ब्लॉग काढू, तुम्हाला दाखवतो. गाइस तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ आहे आपल्या चेस्ट माउंटचा. बघा. तर गाइस आता आम्ही असंच सायकल चालवायला चाललोय. लेट्स गो. जिग्नेश आपला समोर आहे. हे थांब आहे जिग्नेश जरा. तर चला गाईज. तो गाइस चलो अभी जाते हैं हम लोग. जिग्नेश पण बाजूला व्हिडिओ काढते. दिसतंय परफेक्ट. थोडं गाइस मी खाली वाकलो ना तर सायकलचं हँडल दिसेल तुम्हाला जास्ती, कारण स्पीड घ्यायला थोडं असं बेंडायला लागतं ना. तर जिग्नेश पण आहे बाजूला आपल्या. हा आमच्या इथला रोड आहे, जो की असं हायवे टाईप बनवलाय. फुल एकदम विदाउट स्पीड ब्रेकर. म्हणजे थोडा 2-3च ठिकाण आहेत जिथं स्पीड ब्रेकर आहे. तर आता आपण चाललोय सायकल चालवायला त्या रोडवर. समोर सायकल रोड आहे, तर सायकल रोडवर जाऊ, थोडं पुढे जाऊ आणि मग इकडून गावणबाग वरून आपण मग उपवन साईडला जाऊ. ठीक ना गाइस, आपण जुगाड करू. थांबा. चलो गाइस.
लेट्स गो. एकदम प्लेन रोड आहे, सायकल चालवायसाठी बनवलंय. रात्री खूप जण असतात आणि सकाळी पण. हा बघा काय छपरी रायडर गेलाय KTM घेऊन. ते KTM चांगली आहे, मी वाईट नाही बोलत, पण असे छपरी रायडर असतात ते चालवतात छपरी एकदम, जसं की तुम्ही आता बघितलं. बोल कोण एकदम मस्त. आपला सेटअप बघा. तुम्हाला मंडेपर्यंत भेटून जाईल. हा मंडेपर्यंत. तर आता चला काय स्टर्न मारू परत. जिग्नेश बोलते पुढे, बघू तो पुढे चाललाय. टर्न मारायला परत मला बोलवलं काही जण. जिग्नेश बघा कसं सायकल चालवतो. नको यार, स्कूलचा ब्लॉग आपण नंतर करू. काय बोलते कुठे? गाईज एकदम रिॲक्शन भेटते. लोक बघतायत की काय करते. काय काय छोटे मुलं बोलतात ब्लॉगर ब्लॉगर असे बोलतायत. छोटे मुलं भेटतायत ते. आता एक व्हॅन गेली मगाशी, छोटे मुलं बोलतात ओ ब्लॉगर भैया. गाईज आपण लवकरात लवकर गोप्रो पण घेणार आहे. जिग्नेश काय बोलतोय काय माहित, बघूया. चल चल. तर काय आता आपण वसंत विहारला जाते. जिग्नेश बोलते काय माहित का जायचंय त्याला वसंत विहारला, पण आपण जाऊया त्याला. वसंत विहार मध्ये आले की एकदम थंडी वाटते गाईज. तर गाईज आता आम्ही चाललोय वसंत विहार मध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो. हळू जायला लागेल, स्टेबिलिटी आली पाहिजे व्हिडिओ मध्ये. आणि मागून स्कूटर येते. आपण तिला साईड देणार. ओ भैया, भैयांचा नंबर बघा ना, 4664.
बोला जा तू भाई, अभी देखो अपना लीन भाई. गाय देऊरला पण आम्ही असेच लीन मारतो, पण तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये बघायला भेटलं असेल. नाही भेटलं कारण चार्जिंगच संपली. तर आता आम्ही कुठे चाललोय हे जिग्नेशला माहित. जिग्नेश कुठे चाललोय? माडा. माडामध्ये काय करायचंय? माडामध्ये वडा. चल ना, इकडे काय जायचं आपण? डायरेक्ट वसंतीवरच्या स्कूलच्या इकडे जाऊ. ओय छोटू चल. कन्सोल आम्रपाली. किती प्राइस आहे सांग. मी तिकडे नाही, मी लोकपुरमला जातो. एकदा आलतास ना. हा, नो स्पॉन्सर. नो स्पॉन्सर. जाम प्राइस आहे तिकडे, महाग आहे जास्त. वे बॉट पीसीचे 80 आणि PS5 चे 160. गाइस तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला सायकल पळवायला पाहिजे की नाही. जिग्नेश बघा कसं पळवतोय. आता ना आपण असं हनुमान मंदिरच्या इकडून निघून जाऊ उपवन. एक काम करू जिग्नेश, आपण इथं वसंत विहारवरून जाऊ ना असं समोरून. इकडे कोपऱ्यात हे बघा वसंत विहारची शाळा दाखव. मुलं खेळत आहेत. बघू शकता दुकान आहे, पण ते एकदम खटारी आहे, कोण नाही तिथे. तुम्ही पण नको. बघा ही पण व्हिडिओ आम्ही विकत घेणार आहे काही दिवसांनी. नाही बाबा, आता सध्या पैसे नाही ना आपल्याकडे. समजले हो? तुम्ही सबस्क्राईब मारा. लाईक व्ह्यू जेवढे तुम्ही ठोकू शकता तेवढा. जर तुम्ही केलं तर आम्हाला पैसे भेटणार. ए काय बोलते? ट्रक आलाय वॉटरचा. तर गाइस तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांना पाठवा, त्यांना बोला आम्हाला सबस्क्राईब वगैरे करायला. तर आता आम्ही वसंत विहार मध्येच आहे. आता आपण उपवनला जाणार आहे, जी का वन ऑफ द फेमस जागा आहे ठाण्याची आपल्या. आणि आज जिग्नेश तिकडे काय काय बोलते मला नाही माहित. बोलते बिल्डिंग विकत घेऊ. काय चला आता पुढे जाऊ. ठीक आहे. काय जिग्नेश बघा किती हळू चालवते.
गाईस चला तिकडून जाऊया. इकडून ये. अरे गावणबाग वरून जाऊ. पटकन आहे पटकन आहे. बाई गाडीचे टायर बघा गाईस कुठली आहे. i20 खतरनाक होते. तर आता जिग्नेश येतोय बघा. अंकल बोल रहे क्या कर रहे. हेलो हेलो तो देखो हमारे परशे दादा. परशे दादा गाइस हम हाफ चड्डी पे आए, देख सकते हो हाफ. और अभी हम लोग थोड़ा हाथ छोड़ेंगे. यो इधर से ब्रेक मार देगा नहीं तो डायरेक्ट छक करके उड़ जाएगा. ये देखो जिग्नेश तू मोबाईल रख. तर काय ओपनचा व्ह्यू बघा. ही आपली सायकल आहे. बघा किती मस्त शांत वातावरण आहे. बघू शकता तुम्ही. तिकडे बघा शंकराची पिंडी आहे ती बघा. गाइस क्लॅरिटी चांगली आली पाहिजे म्हणून मी 4K यूज करते. आपला किंगफिशर नाही गाइस तो. तर गाइस चला जाऊया. जाते हे. आणि समोर आता कुत्र्यांची फायरिंग होणार आहे. कुत्रे लाईनीत बसतात तुम्ही बघू शकता. पण आपण त्यांच्याकडे बघायचं नाही. सवर बघत नाही तर कुठेतरी बघत जायचं. सरळ जायचं आपला काम धंदा करायचा. काय व्हिडिओ स्टेबल नाही येणार. मला हे पकडायला लागेल स्टँड. समोरून गाडी आली कुठली तरी. गाड्या घेऊन येतात तिकडे गाईच. हे बघा छपरी लोक स्प्लेंडर वगैरे घेऊन. कसला विली. विलीसाठी सायकल नाही. तुटली भेटली तर बाईक आम्हाला नाही. डायरेक्ट तिकडे घुसू बिसू. चल जिग्नेश. ए जिग्नेश चल. चल ना. चल चल सरळ आपला काम कर ना. काही जे स्टाईल मारत होते त्यांना काय. आता आपण पाल्या देवीच्या मंदिरात चाललोय. आमच्या इथली देवी आहे आमच्या गावाची. तुम्हाला दाखवतो. कचरा बघा गाईच. काय हे लोक करतात का माहित. टाका ना तुमचं तुम्ही न्या. हे बघा मंदिर आहे श्री पालाय देवी मंदिर. तर आता गेट खुलले आहे की नाही काय माहित. गेट तर बंद आहे गाईच. जिग्नेश सरक जरा. हे बघा गाई श्री पालाय देवी मंदिर मस्त आहे पण आता सध्या बंद आहे. तर गाईज मंदिराचा व्ह्यू बघा. खालून तुम्हाला रोड दाखवतो बघा. आणि इकडे गेल्यावर हे मंदिर आहे. तुम्हाला दर्शन करवतो मी. इथूनच पाया पडून घ्या. मी पण पाया पडतो.
तुम्ही पण पडा, तुम्हाला क्लिअर नाही दिसत असेल. हे बघा, हे कोण होतं रे? तर हे बघा इकडे, इकडून स्टेअर्स आहेत. आता मी पडलो असतो. मस्त हवा येते गारगार. आणि इकडे हे बघा, हे असं डबका टाईप आहे, बनवलाय. आता सध्या बंद आहे. इथे गणपती विसर्जन, नवरात्रीला देवींचं विसर्जन, घट विसर्जन असं होतं. ते झाल्यानंतर आता त्यांनी पाणी काढून ठेवले, तर थोडंसं पाणी दिसेल तुम्हाला. आता ते संपल्यानंतर पूर्ण साफ करतात. तर मस्त साफ वगैरे करतील थोड्या महिन्यांनी, थोड्या म्हणजे टायमानी. नंतर मस्त असं ठेवून देतील. हे बघा मस्त केलं एकदम, उतराय बितरायला पाय बी स्लिप नाही झाला पाहिजे. तर मोस्ट प्रॉबब्ली जास्ती लोक इथंच येतात गणपती विसर्जनला. आम्ही पण गणपती बसवतो, पण आम्ही इथे नाही येत. आम्ही गायमुखला जातो, कारण कसं तिकडे डायरेक्ट आपलं हे खाडी आहे ना, मग म्हणून काय प्रॉब्लेम नाही. इथं कसं हे मूर्ती गणपती बाप्पाची विसर्जन करतात, मग ते लोक परत जातात, ते पाय बी लागतो. तिकडे कसं आपण मूर्ती विसर्जन केली की जाते, डायरेक्ट वाहून जाते ना. इथे तसं नाही म्हणून. आणि जिग्नेश पण गणपती बसवतो, त्यांचा पण गणपती इथेच विसर्जन होतं. तर आता बघूया आपण काय करू. चला, जेवरचे डोंगर तुम्ही बघू शकता, किती भारी व्ह्यू आहे बघा तुम्ही. फक्त ऊन आहे बस, एकदम भारी. मला इथं मज्जा येते, थंड हवा येते एकदम. निघलोय श्री पालादेवी मंदिराच्या इथून, आणि आता आपण घरी जाऊ. बघू, नाही तर इथेच व्लॉग एंड करू. जिग्नेशला विचारू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा आमचा असा नॉर्मल व्लॉग होता, जो की आम्ही इकडेच असं फिरलो आमच्या एरियामध्ये. आणि आमचा पार्ट 2चा व्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही येऊरला जाणार आहे ऑफ रोडिंगला. तुम्हाला दाखवतो, रस्त्याचे पण क्लिप दाखवतो मध्ये, पण जास्ती आपण ऑफ रोडिंग करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.